1960 में सरदार पटेल ने विरोध किया था, गाड़ी लेकर आकाशवाणी तक गए थे, घोषणा न करते दरवाजे बंद कर दिए थे। मान्यवर साहब, कभी कभी भावनाओं में बह ही जाते हैं। मी रिवाइंड करू, मी इतिहासाचा विद्यार्थी नाहीये, मी ॲस्ट्रॉनॉट आहे। पण मला एक गोष्ट माहिती आहे, सरदार पटेलांचं निधन हे 15 डिसेंबर 1950ला झालं होतं आणि 1960 मध्ये सरदार पटेलच गाडी घेऊन आकाशवाणीला गेले होते, तेव्हा दरवाजे बंद केले होते। आणि साहेब इतिहासाचे विद्यार्थी आहेत आणि साहेबांचं एकच काम आहे, स्वतःचं काही सांगायचं नाही। म्हणजे आपण मागचे 11 वर्ष झालं काय करतोय ह्याच्यातलं काही सांगायचं नाही, पण 11 वर्षापूर्वीचा सगळा इतिहास जनतेला सारखा सारखा सांगायचा। ठीक आहे ना, नेहरूंनी 1000 चुका केल्या, इंदिरा गांधींनी 1 करोड चुका केल्या, म्हणून तर तुम्हाला निवडून दिलंय ना। हां, काँग्रेसने करोडो चुका केल्यात, मग निवडून कशासाठी दिलंय तुम्हाला? की बाबांनो, काँग्रेसने खूप साऱ्या चुका केल्या, काँग्रेसने खूप साऱ्या उटपटांग कामं केली भारतामध्ये, म्हणून तुम्हाला निवडून दिलं। मग मागच्या 11 वर्ष झालं तुम्ही त्या काँग्रेसच्या जीवावरतीच फक्त जगतायत। काँग्रेसने हे केलं, काँग्रेसने ते केलं। जनतेला सगळं माहिती आहे, की जनतेला हे बी माहिती आहे की तुम्ही इतिहासाचे विद्यार्थी नाहीत। मी ॲस्ट्रॉनॉट आहे, पण तुम्ही काही करा। अहो, किती म्हणजे लाजिरवाणी गोष्ट आहे। या लोकांनी ना अक्षरशः तमाशा मांडलाय देशाचा, अक्षरशः तमाशा। प्रश्न आणि मुद्दा काय की बाबांनो, भारताच्या सुरक्षेमध्ये फेल्युअर कसं झालं, सरकारचं अपयश आहे हे, आणि हल्ल्याची जबाबदारी कोण स्वीकारणार, त्याच्यावरती मुद्दा चालू होता। साहेब लगे 1960ला गेले, सरदार पटेलांना जिवंत पण केलं आणि हे इतिहासाचे विद्यार्थी पण झाले। एवढे तेजस्वी इतिहासाचे विद्यार्थी असतात का? मला प्रश्न पडतो कधी। आता मला माहिती आहे, मी एवढ्या मोठ्या विषयावर बोलला म्हणजे माझ्यावर काय तर होणार, आपण थोडी भीतोय। ठीक आहे ना, भारताचा नागरिकच आहे मी, पण मला एकच गोष्ट कळते, मागचे 11 वर्ष झालं या सरकारने फक्त भारतातील जनतेला उल्लू बनवायचं काम केलंय। जनतेने यांना भरभरून प्रतिसाद दिला यांच्या जुमल्यांवरती, आणि आज अशी अवस्था झाली आहे की यांना फक्त मागच्या गोष्टी काढण्यामध्येच इंटरेस्ट आहे। अरे आजच्या विषयावर बोला ना, आज काय चाललंय याच्यावर बोला ना, मागचा इतिहास काढून काय करायचंय आता, काय फरक पडणार आहे त्याने? देशाला विकास पाहिजे, देशाला सुरक्षा पाहिजे, ती द्यायचा प्रयत्न करा। बाकी सगळे या जुमल्या गोष्टी आहेत ना, हे उटपटांग गोष्टी करायचं सगळ्यात आधी बंद करा, तेव्हाच लोक तुमच्यावर विश्वास ठेवतील।